राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय। बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर। कुंभारवाडी तालुका पन्हाळा येथे गेल्या 8 दिवसांपासून तापाचे एकूण 176 रुग्ण आढळले असून त्यापैकी 16 जणांना टायफॉइडची लागण झाल्याचे समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर विनय कोरे सावकर व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती सारिका यशवंत नांदेकर यांनी कुंभारवाडी गावाला भेट दिली। ग्रामपंचायतीच्या पाठीमागील बाजूला असलेली मुख्य पाईपलाईन फुटल्याने त्यातून दूषित पाणी पुरवठ्यात मिसळल्याचे निष्पन्न झाले आहे। याच कारणामुळे गावात तापाची साथ पसरल्याचे स्पष्ट झाले आहे। ग्रामपंचायतीने फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती सुरू केली आहे। गावाला सार्वजनिक विहिरीतून पाणी पुरवठा केला जात असून विहिरीवरील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात आली आहे। पाईपलाईनची दुरुस्ती पूर्ण करून पाण्याची गुणवत्ता तपासल्यानंतरच नागरिकांना ते पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे। तसेच नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी यावेळी केले। यावेळी कळई जिल्हा परिषद सदस्य युवराज बेलेकर, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, पन्हाळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी शैलेंद्र गायकवाड, कुंभारवाडी ग्रामपंचायत सदस्य आकाश केरले, किरण शिंदे, विशाल पाटील, निवृत्ती भवड, दत्तात्रय करले, सागर पाटोळे, रवींद्र करले, सुजित करले, स्वप्नील पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते। राजकीय घडामोडींचा सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर। आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत।